नमस्कार. चालू घडामोडी आपण बघतोय यामध्ये पर्यावरणाच्या संबंधित आज आपण काही मूलभूत संकल्पना आणि पर्यावरणाशी संबंधित असलेल्या चालू घडामोडी आज आपण बघणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इकॉलॉजी म्हणजे पारिस्थितिकी म्हणजे काय आणि ही टर्म कुणी आणली, ही संज्ञा कुणी प्रचलित केली ह्याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे आणली हेकेल या शास्त्रज्ञांनी. हे जर्मन झूलॉजिस्ट होते. त्यानंतर आलं पारिस्थितिकी. मग त्यामध्ये परिसंस्था, इकोसिस्टम. आपण मगाशी इकॉलॉजी बघितलं, आता आपण इकोसिस्टम बघतोय. तर हे आणलं A.G. टन्सले या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी ही संज्ञा मांडली. त्यानंतर ऊर्जेचा मनोरा म्हणजे एनर्जी पिरॅमिड किंवा 10% एनर्जी फ्लो हा जो सिद्धांत आहे तो लिंडमन यांनी 1942 साली मांडला. त्यानंतर कीस्टोन प्रजाती म्हणजेच कुंजीशाला प्रजाती ह्या ज्या संकल्पना आहेत ते 1969 रॉबर्ट पेन या शास्त्रज्ञाने मांडली. त्यानंतर आता सध्या खूप चर्चेमध्ये असलेला म्हणजे जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी. म्हणजे आपण जर बघितलं की पाणथळ दिवस जो होता त्याचीसुद्धा या ठिकाणी जी संकल्पना होती ती पाणथळ क्षेत्र आणि जैवविविधता. आता पण आपण पर्यावरण दिनादिवशीसुद्धा आपण जैवविविधता हा शब्द ऐकला. तर ही जी संज्ञा आहे ही सगळ्यात पहिल्यांदा कुणी मांडली तर एडवर्ड विल्सन ह्या अमेरिकेच्या जीवशास्त्रज्ञांनी मांडली. त्यानंतर जैवविविधता संवेदनशील क्षेत्र. तर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे जैवविविधता संवेदनशील क्षेत्र. तर ही जी संज्ञा आहे ही सर्वप्रथम नॉर्मन मायर्स ह्या ब्रिटिश पर्यावरण शास्त्रज्ञांनी मांडली. नुकतंच त्यांचं निधनसुद्धा झाल्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. याचबरोबर त्यांनी एक कन्सेप्ट मांडली होती, त्याला आपण अँथ्रोपोसिन असं म्हणतो. मानवाची पृथ्वीवर आधी सत्ता गाजवण्याची जी वृत्ती आहे त्याला आपण अँथ्रोपोसिन म्हणतो. तीसुद्धा नॉर्मन मायर्स यांनी मांडलेली आहे. तर याच्या आधी असे काही वन लाईनर क्वेश्चन जे आहेत ना ते विचारले गेले आहेत राज्यसेवेमध्ये विशेषतः. तर ओझोनचं जे छिद्र आहे ते सर्वप्रथम कोणत्या वर्षी आढळलं तर 1985. जे ग्रीन कलरचं दिसतं ते उत्तरं आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील प्रमुख जैवविविधता संवेदनशील क्षेत्र दर्शवतात तर ते पश्चिम घाट आहे. हा दुसरा प्रश्न आणि 6व्या नंबरचा पॉईंट ह्याला जर तुम्ही कनेक्ट केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला ह्याच्या आधीच विचारले की जैवविविधता संवेदनशील क्षेत्र ह्याच्याबद्दल आपल्याला विचारलं आहे. तर आपल्याला असंही विचारलं जाऊ शकतं की ही संज्ञा किंवा ही टर्म कुणी मांडली तर आपल्याला माहीत पाहिजे की नॉर्मन मायर्स. त्यानंतर ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 2010 साली झाली. त्यानंतर बघितलं तर सर्वात प्रथम कार्बन मुक्त राज्य कोणतं तर हिमाचल प्रदेश. आता हे वन लाईनर क्वेश्चन आहेत. तर आपल्याला आत्ता सध्या चालू घडामोडीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर आपल्याला काही प्रश्न अपेक्षित आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे कोलंबो घोषणापत्र. कोलंबो डिक्लरेशन 2019ला आलं होतं. याचं मुख्य उद्देश काय होता तर पर्याय नीट वाचा. इथं गडबड केली आहे सगळी आणि अशाच पद्धतीची गडबड करून विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करते MPSC. तर याच्यामध्ये नायट्रोजन वायूच्या शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी इथंपर्यंत बरोबर आहे. 2025पर्यंत नायट्रोजनचा जो कचरा आहे तो 50% कमी करणं हा पहिला पर्याय. दुसऱ्यामध्ये नायट्रोजनचं शाश्वत व्यवस्थापन करून 2030 इथं साल बदलला आणि टक्केवारी बदलली. तिसऱ्या पर्यायामध्ये 2025 आणि 75%. आणि चौथ्या पर्यायामध्ये 2030पर्यंत आपल्याला नायट्रोजनयुक्त कचरा आहे तो 50% कमी करायचा. जर तुम्हाला माहीत असेल उत्तर तर मी तुम्हाला ते पूर्ण क्वेश्चन बघा, काही वेळासाठी पॉज करा आणि ह्यातलं कन्फ्यूज न होता शांत डोक्याने ह्याचं उत्तर द्या. मी तुम्हाला उत्तर सांगेलच. तर आपण विश्लेषण बघू ह्याचं. तर पर्याय क्रमांक 4 हे ह्याचं उत्तर आहे. आता हे 24 ऑक्टोबर 2019. 24 ऑक्टोबर हा आपला युनायटेड नेशन्सचा स्थापना दिवस असतो. संयुक्त राष्ट्राचा जो संस्थापक दिन आहे तो असतो. तर त्या दिवशी हे कोलंबो डिक्लरेशन आलं आणि त्यानुसार हे कुणी डिक्लेअर केलं तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम यांच्याकडून हे आलं. आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की 2030पर्यंत आपल्याला नायट्रोजन वेस्ट हाल्व करायचं आहे. तर त्याचं जे आहे त्याचा अर्थ होतो निम्म्यापेक्षासुद्धा जास्त म्हणजे 50% कचरा आपल्याला कमी करायचा आहे 2030पर्यंत. ह्याचं उत्तर आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हे आपण सारखं ही ऐकत असतो टर्मिनॉलॉजी, पण याची व्याख्या सर्वप्रथम कधी झाली हे आपल्याला माहीत नसतं आणि अशा पद्धतीचे प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर शाश्वत विकास ही सर्वप्रथम व्याख्या कुठं मांडली गेली, कधी मांडली गेली तर ब्रुटलँड कमिशनमध्ये मांडली गेली. उत्तर असेल ह्याचं क्रमांक 2. तर इथं व्याख्या दिली की डेव्हलपमेंट विच मीट्स नीड
ऑफ प्रेझेंट विदाऊट कम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर ओन नीड्स. ठीक आहे, असं म्हटलं जातं की आपल्याला निसर्ग गरजा पुरवतो, हाऊस नाही. तर गरजा आत्ताच्या पिढीच्या भागवल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीची आपण कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता केलेला विकास म्हणजे शाश्वत विकास, अशी सगळ्यांना ॲक्सेप्टेबल म्हणजे सर्वमान्य अशी एक व्याख्या या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंटची केली आहे, शाश्वत विकासाची केली आहे. ती ब्रुटलँड कमिशनमध्ये केली, ज्याची थीम होती त्या रिपोर्टची अवर कॉमन फ्युचर 1987 1987मध्ये या ठिकाणी शाश्वत विकास व्याख्या सर्वप्रथम केली गेलेली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्लॅन बी सगळ्यात महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग, म्हणजे इथं फसले जातात विद्यार्थी, बऱ्यापैकी कन्फ्यूज होतात. प्लॅन बी हा प्रकल्प कशाचा, उद्देश काय आहे त्याचा, तर मधमाशी संवर्धन, ईशान्य भारतातील जैवविविधता संवर्धन, ईशान्य भारतातील रेल्वे विभागाने हत्तीचे अपघात टाळण्यासाठी मधमाशांच्या कृत्रिम आवाजाचा केलेला उपयोग. तर या ठिकाणी ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इंडियन रेल्वेने त्या ठिकाणी नॉर्थ ईस्टमध्ये जे काही रुळावरून जाणारे हत्ती होते, म्हणजे जे काही एलिफंट कॉरिडॉरमधून रेल्वे ट्रॅक गेले होते, तर त्या ठिकाणी त्यांनी रेल्वे पोहोचायच्या आधी त्या ठिकाणी 600 मीटर अंतरावरून तो मधमाशांचा गोंगाट त्या ठिकाणी वाजवला जायचा आणि नैसर्गिकरित्या तो गोंगाट ऐकून हत्ती निघून जात होते, त्यामुळे संभाव्य अपघात टळत होते. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना खूप सारं यशसुद्धा त्या ठिकाणी मिळाले, म्हणजे ॲक्सिडेंटचं प्रमाण अगदीच नगण्य झालं आहे तिथं. तर अशा पद्धतीचा इनिशिएटिव्ह या ठिकाणी इंडियन रेल्वेने घेतलेला आहे. इथं कन्फ्यूज होऊ नका. प्लॅन बी म्हणल्यानंतर BEE म्हणल्यानंतर मधमाशी वाटतं, तर मधमाशांच्या संवर्धनासाठी वगैरे असं वाटेल, पण तसं नसून ते हत्तींच्या जे काही अपघात होतात रेल्वे ट्रॅकवरती ते टाळण्यासाठी मधमाशांचा आवाज कृत्रिमरित्या त्या ठिकाणी वापर करणं असा त्याचा उपयोग आहे. त्यानंतर अर्थ आवर हे जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला विधाने लक्षात घेऊन योग्य विधान निवडायचं आहे. तर अर्थ आवर हा सर्वप्रथम 2007मध्ये साजरा करण्यात आला आणि अर्थ आवर हा वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर यांच्याकडून साजरा केला जातो. तर यापैकी योग्य विधानं वरती बघायचं, योग्य विचारले की अयोग्य, तर या ठिकाणी दोन्ही विधानं यथायोग्य बरोबर आहेत, अगदी अचूक आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हे काय आहे अर्थ आवर, तर 1 तासासाठी सगळे वर्ल्ड वाईड आपण ते लाईट्स बंद करतो. जनरली हे टायमिंग असतं रात्री 8:30 ते 9:30 आणि ह्याच्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती फॉसिल फ्युएल्सपासून जे काही होतं कंबशन ते कमी होतं आणि ह्यासाठी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे. तर तो कुणी घेतलेला आहे, तर वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर. या ठिकाणी अशा पद्धतीचं वन लाईनर होऊ शकतं की अर्थ आवर कोणाकडून साजरा केला जातो, तर त्याचं उत्तर असेल वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर फ्युचर. आता ह्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण मागाच्यापासून बघतोय की शाश्वत विकास, तर त्याच्यासाठी आपल्याला युनायटेड नेशननी अशी 17 ध्येय दिलेली आहेत, शाश्वत विकास ध्येय. तर ती ॲक्च्युली ही 17च्या 17 तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. हे थांबवा, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे पाठ करा. सगळ्यात पहिल्यांदा आहे नो पॉवर्टी, दुसरं आहे झिरो हंगर, तिसरं आहे गुड हेल्थ, चौथं आहे क्वालिटी एज्युकेशन, 5वं जेंडर इक्वॅलिटी, 6वं आहे आपल्याला स्वच्छ पाणी, 7वं आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, 8वं आहे डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, 9वं आहे ट्रिपल आय म्हणजे असं लक्षात ठेवा की इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, ह्याला ट्रिपल-I म्हणून असं लक्षात ठेवा. 10वं आहे ते रिड्यूस इनइक्वॅलिटीज, 11वं आहे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, 12वं आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. हे 13, 14, 15 खूप महत्त्वाचं आहे. 13मध्ये आहे क्लायमॅट ॲक्शन, म्हणजे जी आपली योगाची थीम होती 2019ला की योगा फॉर क्लायमॅट ॲक्शन. ह्याच्यामुळे हे महत्त्वाचं ठरतं की क्लायमॅट ॲक्शन हे कितवं गोल आहे असंही विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर 14व्या क्रमांकाचं आहे लाईफ बिलो वॉटर, पाण्याखालचं जीवन. 15वं आहे लाईफ ऑन लँड आणि 16वं आहे पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स आणि 17वं आहे ह्यासाठी आपल्याला लागणारी पार्टनरशिप फॉर द गोल्स. सगळ्यांनी मिळून एकत्र यायचं आहे. तर ह्याचं जे काही उद्देश आहे 2030पर्यंत आपल्याला हे 17 गोल आपल्याला अचीव करायचे आहेत असं युनायटेड नेशननी सांगितलं आहे. आणि ह्या 2015पर्यंत होतं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, त्यानंतर ते 2015 ते 2030 या 15 वर्षासाठी आपल्याला ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणून आपण ओळखतो. अशी 17 गोल्स आहेत आणि 169 टार्गेट्स आहेत.
तर ह्याच्या संबंधित फॅक्ट्स आपल्यासाठी का महत्त्वाचे ठरतात, तर भारत सरकारकडून नीती आयोग जो आहे त्यांच्याकडून दरवर्षी शाश्वत विकास निर्देशांक जाहीर केला जातो आणि तो नुकताच प्रसिद्धसुद्धा झालेला आहे. तर त्याच्या अनुषंगानं आपल्याला असं लक्षात येतं की शाश्वत विकास ह्याच्या संदर्भात जे इंडेक्सिंग केलं जातं, निर्देशांक जाहीर केले जातात, असं करणारा भारत हा मुळात पहिला देश आहे. हे वेगळेपण आहे आणि त्यामध्ये भारतात कुणाचा क्रमांक कितवा आहे आणि आपण मागच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2015 ते 2020 म्हणजे आता 2019चा रिपोर्ट आला आहे. तर ह्याच्यामध्ये कुणाचा किती प्रोग्रेस झाला ह्या संदर्भात आपण या ठिकाणी रँकिंग करतो. तर केरळ आहे ह्याच्यामध्ये टॉपला, त्याचा स्कोर आहे 70. त्यानंतर हिमाचल प्रदेश आहे. पण तिसऱ्या क्रमांकावरती मात्र आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि तेलंगणा हे तिघंजण विभागून आहेत. हे या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं आपल्यासाठी, कारण पहिला केरळ आहे तर ते ठीक आहे, दुसरं आहे आपल्याला हिमाचल प्रदेश आणि तिसरं मात्र तिघांना विभागून दिलं आहे. मग ती 3 राज्य कोणती, तर ती आपल्याला पाठ करायची आहेत. आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि तेलंगणा ह्या तिघांना मिळून आपल्याला त्या ठिकाणी तिसरा क्रमांक देण्यात आला आहे. आता ह्याच संदर्भात आपल्याला युनियन टेरिटरीज ह्यांचंसुद्धा जर आपण रँकिंग बघितलं तर चंदीगड हे एकदम टॉपला आहे, त्यालासुद्धा एकूण 70 गुण पडलेले आहेत 100पैकी. अशा पद्धतीने हे आपण आज पर्यावरणाच्या संबंधित जे काही चालू घडामोडी आहेत त्या बघितलेल्या आहेत. त्याच्या अनुषंगानं आपण पुढच्याही भागामध्ये अशा पद्धतीचे व्हिडिओज बघू. दर्जेदार पद्धतीच्या चांगल्या चालू घडामोडी बघण्यासाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.